सन्माननीय हितेश ठक्कर यांचे इथे शुभागमन झालंय. प्रभुदास अण्णा भोईर यांचे भाचे त्यांचं आगमन इथे चाललंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. टेंबोडे बॅट्समन जाऊ द्या प्लीज. चला आपण सामन्याला सुरुवात करूया. 3 षटकांची मॅच असेल. आज 40+ 10 संघांचा आम्ही आभार व्यक्त करू, कारण त्यांनी खूप सहकार्य केलंय. कारण अगोदर आमचा 8चा लॉट्स होता. टेंबोडे संघाने अनेक रिक्वेस्ट केली की त्यांना खेळायचं या स्पर्धेमध्ये 40+ मध्ये, आणि त्यामुळं एक संघ आम्हाला एक मॅच वाढवावी लागली. त्याच्यामुळं खरं तर 2 मॅचेस वाढल्या, परंतु आम्ही आपला सगळ्या 10 संघांचा आभार व्यक्त करू, कारण तुम्ही सपोर्ट केला म्हणून आज टेंबोडे संघाला त्यांच्या स्पर्धेमध्ये होम ग्राउंडवर खेळण्याची संधी मिळाली आणि एक नवीन संघ त्यांच्यासाठी खूप चांगला घडतोय. आता तुमच्या लॉट्समध्ये सातत्याने हा खेळताना बघायला मिळेल. 3 षटकांची मॅच आहे. पहिल्यांदा बॅटिंग करेल टेंबोडे. वामनजी संघाने टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. टेंबोडे संघाची सलामीवीर जोडी रमाकांत पाटील आणि निलेश पाटील. विलास पाटील. पहिला बॉल, पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये. फिल्डर आहेत, बॉल उचलण्यासाठी थोडा वेग घेत आहेत, परंतु रन कंप्लीट केले जाईल. एक सिंगलच्या मदतीने अकाउंट इथे ओपन होत आहे. खूप महत्त्वाची मॅच आहे, कारण इथून जिंकत असाल तर पुढे क्वालिफाय व्हाल. सुपर 8ची लढत, शेवटची मॅच खेळवली जाईल. आता शेकोटीवाले मला वाटतं ऐकणारच नाहीत. गोलंदाज सज्ज होत असताना नेक्स्ट बॉल. हो, स्लोअर वन फिरवला. या बॉलला गिरकी दिली. हाफ ब्रेक, लेग ब्रेक, जेवढं तुम्ही मैदानामध्ये जेवढा वापर कराल स्विंगिंग गोलंदाजी, फक्त वेग तुमच्याकडे असेल म्हणून तुम्ही यश गाठलं असं नाही. त्यासाठी व्हेरिएशन्स इम्पॉर्टंट असतात. यावेळेस लेन थोडी पुढे ठेवली, परंतु हवेमध्ये टॉस केला होता बॉल. डायरेक्ट हिट तिथे झाला आणि पहिला धक्का धावाच्या स्वरूपानं बॅटिंग करत असताना टेंबोडेला. मला अगदी स्वस्तामध्ये चांगली कामगिरी इथे मैदानामध्ये आपण बघू शकता. धावसंख्या फलकावर धाव येते फक्त एक सिंगल आणि धावबाच्या स्वरूपानं पहिला धक्का मिळालाय. फलंदाज बाद झालेत मैदानामध्ये रमाकांत पाटील. इम्पॉर्टंट मॅच आहे, 3 ओव्हरची मॅच आहे, त्यामुळे 35+ धावा कशा येतील याचा प्रयत्न करावा लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये, बॅट्समन नेम प्लीज. अमित कडवला टॅप केल्या बॉलला. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑनला. फिल्डिंग तिथे केली जाईल. रन मात्र मिळेल एक सिंगल. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये मोसेम शेखच्या माध्यमातून. सिंगल डॉट, रनआउट अँड एक सिंगल. आतापर्यंत असे चेंडू 4 तुम्ही बघितले, ज्यामध्ये 2 धावा, 1 धावबादची विकेट. स्लॉटमध्ये येते बॉल आलाय. बॉल चालला मिड विकेटला. काव कॉर्नरमध्ये फिल्डर येतील. लॉंग डिस्टन्स कव्हर केलाय. दुसरीसाठी जोखीम. खराब क्रिकेट, बॅट क्रिकेट. मागील मॅच मध्ये देखील रनआउट झाले होते आणि याही मॅच मध्ये रनआउट व्हावं लागलंय.
या दोन खेळाडूंमध्ये आज काय तालमेल जुळलंच नाही. नाराज असतील, निराश असतील, जिथे डबल नाहीच आहे तिथे करण्याचा प्रयत्न केला. अशक्य गोष्टी शक्य करण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला. या गोष्टी घडतात आणि दुसऱ्यांदा खेळाडू धावबाद. काय पकड होती, काय परफेक्ट थ्रो होता ऑन द स्टंप थ्रो. सोल पास बाउंड्री लाईन वरून फिल्डर तिथे होते प्रकाश पाटील. रात्रीच्या प्रवासामध्ये प्रकाशमयी कामगिरी करत असताना स्टँडर्ड बघायला मिळालं आहे. 2 विकेट, धावसंख्या फलकावर धावा देखील तुम्हाला बघायला मिळते फक्त 2, 3. एक बॉल शेवटचा बॉल या षटकातील आता फेकला जाईल. गोलंदाज आपल्या बॉलिंग ट्रॅकवर मौसम शेख. प्रहार करण्याचा प्रयत्न, थोडस गुड लेंथ वरून युटर्न दिलं बॉलला आणि डॉट बॉल इथे आलाय. पहिलं षटक जे मैदानामध्ये समाप्त झालं आणि मौसिम शेख यांनी चमकदार कामगिरी करून दाखवली. खरं तर फक्त 3 धावा त्यांनी या षटकामध्ये खर्च केल्या आणि 2 सांघिक यश, 2 खेळाडू रनआउट झालेत. आता सुरुवात होणारे पहिले षटक थोडं संघर्षच राहिलं आहे. टेंबोडेच्या दृष्टिकोनातून लढावं लागेल टेंबोडेला देखील, कारण बाय 1 गेट 1 फ्री पहिला सामना जिंकला, त्यामध्ये त्याने हाय स्कोर केला. त्याच्यामुळं अगदी दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाला आणि दुसऱ्या फेरीतील प्रवास त्यांचा कंप्लीट झाला, इथपर्यंत संघ पोहोचला. त्यामुळं आता या मॅचमध्ये फाईट करावीच लागेल. धावा येणं खूप इम्पॉर्टंट असते. काय गोलंदाजी आहे, नियंत्रित टप्पा, भेदकता, अचूकता, सगळं काही या गोलंदाजीतून बघायला मिळालं आहे. मौसम शेखचं पहिलं षटक, आता प्रकाश पाटीलचं ड्राईव्ह केलाय, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफ कडे चेंडू घरंगळत चाललाय. फिल्डर आहेत, एक रन कंप्लीट. दुसरीसाठी नकार दिला गेलाय कारण ऑलरेडी 2 विकेट धावबाच्या स्वरूपाने गमावले. त्यामुळे आता रिस्क घ्यायची नाही, हे थोडंसं मनाशी संकल्प बाळगलाय. परंतु आता इथे रिक्स घेतली नाही तर मोठ्या फटक्यांची रिक्स घ्यावी लागेल, कारण टार्गेट तुम्ही सेट करतायत. प्रॉपर टायमिंग, रडार मध्ये चेंडू आलाय, परंतु बघायचं रन किती मिळतील. ओ बॉल तिथे थांबवता आला असता, परंतु बॉडी बॅलन्स झाला नाही आणि चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे चौकार. बोर्डवर ते 8 धावा. पहिला संघर्षाचा नव चैतन्य आणि नव संजीवनी देणारा चौकार इथे बघितला आपण आणि या षटकामध्ये आता संघ पुढे चाललाय. प्रकाश पाटीलवर हल्ला केला जातोय वारंवार. लॉंग ऑन मध्ये चेंडू चाललाय, फिल्डर आहेत, खूप चांगला बॉल पकडला आणि लगेच थ्रो. वेळ इथे घेतली नाही. आता फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये स्ट्राईक रोटेशन होत असताना मैदानामध्ये बॅट्समन विलास पाटील आणि संतोष मस्कर हा फुल टॉस बॉल आहे. बॉल चालला स्क्वेअर लेगला, फिल्डर आहेत, एक रन बनली आहे. तो डिस्टन्स मोठा आहे, दुसरीसाठी प्रयत्न अगोदर केला असता तर बनली असती. आता वेळ निघून गेली. तुम्हाला रन मैदानामध्ये चोरायचे असतील तर पहिली धाव वेगाने घेणं इम्पॉर्टंट असतं. वामनजी संघाने धावा कंट्रोलमध्ये केलेत, आपल्या नियंत्रणामध्ये ठेवलेत. ऑन बोर्डवर सद्यस्थितीमध्ये 10 रन तुम्ही बघतायत. आता अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, एक रन इथे पूर्ण केले जाईल.
हे षटक देखील आता इथे एंड होते. पाहता पाहता 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टेंबोनीने 12 बॉलमध्ये फक्त 11 धावा केलेत. थोडेशा अडचणी वाढलेत. वामनजे संघ खुश आहे त्यांच्या गोलंदाजीच्या परफॉर्मन्सवर. आता अंतिम षटक फेकलं जाईल. धावसंख्या फलकावर धावा लागले. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 11 धावा पहिल्या षटकामध्ये 3 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 8. 2 विकेट गमावलेत. रमाकांत पाटील आणि अमित हे 2 प्रमुख खेळाडू गमावले गेलेत. चेस बॉय प्लीज मैदानाच्या बाहेरून प्रेक्षक आतून येऊ नका. स्लॉग ओव्हर आहे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न या बॉलवर राहिला. आणखीन एक डॉट बॉल. चिंता आता वाढत चालले टेंबोडे संघाचे. थोडंसं टेन्शनचा माहोल आहे. 2-3 चांगले स्कोरिंग शॉट हवेत. जर इथून आले तरच रन बनतील, अन्यथा नाही. रडार मध्ये तर जरूर आले परंतु मिस टायमिंग. टिपला जाईल तिथे झेल. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू बाद होते. बॅट्समन क्रमांक 4 अगदी बघू शकता सध्या सुमित मुकादम, दिनेश भाई पालकर, अजय भोईर, सीताराम गीते, वावंजे हे सध्या लाईव्ह बघतात मॅचला. त्यांचं आम्ही स्वागत करू. धाव संख्येचं एकूण समीकरण आपण बघतो. टोटल कॅल्क्युलेशन ते 11 हा फुलटॉस बॉल रडार मध्ये आलाय परंतु फिल्डर बॉल खाली. अशफाकच्या माध्यमातून खूप सुंदर झेल. आणखीन एक विकेटची पतन. फटका चांगला होता परंतु गॅप मध्ये पाठवणं गरजेचं होतं. टिपला इथे झेल. खेळाडू बाद होत आहेत. स्टेजच्या मागे असं कोणतंही कृत्य करू नका की ज्यानं चोप बसेल. चुकून जर तो दगड कोणाच्या डोक्यावर वगैरे लागला तर रात्र फार झाले. तुम्ही मस्ती मध्ये काही गोष्टी करता परंतु एखाद्याला ती चांगली भवेल. त्याच्यामुळे प्लीज याच्यानंतर जर निदर्शनात आलं तर चांगला चोप बसेल. लाल करून घरी पाठवलं जाईल. लक्षात घ्या. ही सक्त सूचना आणि वॉर्निंग आहे तुमच्यासाठी. 1 रन शॉट. गोलंदाज सज्ज होता आपल्या ट्रॅकवर. ड्राईव्ह केला जाते. ऑन ड्राईव्हचा फटका चेंडू लॉंग ऑन मध्ये चाललाय. 1 रन पूर्ण झाले. आता दुसऱ्यासाठी नाही नकार दिला आणि आणखीन एक खेळाडू इथे बाद होतोय. धाव बाद. पहिलं सत्र वावंजे संघाने आपल्या नावी राहिलंय कारण धावसंख्येचा फलक टोटल बोर्डवर धाव आहेत त्या फक्त आणि फक्त 13. थोडं चिंता टेन्शनचा माहोल. नैराश्य हाती आली टेंबोडे संघाच्या. अगदी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना याचा परिणाम. याचं कारण आहे की सुरुवातीला जे प्रमुख विकेट गमावले धावबाच्या स्वरूपाने मुख्य 2
चांगली गोलंदाजी 3 षटकांची मॅच होती आणि 18 चेंडूमध्ये धाबा जमा केला टोटलला पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टेंबोडी टीमनं 13 आणि 14 धाब्यांचं लक्ष ठेवलं आता अगेन्स्ट केणाऱ्या वावंजे टीम समोर. चला टॉससाठी देखील येऊन राहा विनंती असेल पडगे टीमच्या संघनायकाला की आपण टॉससाठी व्यासपीठावरती रिपोर्टिंग देऊन ठेवा. तर 14 धाब्यांचं लक्ष 18 बॉल आणि 14 धाबा. पहिला सत्र भरपूर चांगली गोलंदाजी केली. पहिल्या सत्रामध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली. नक्कीच वावंजे टीमनं ना अवघ्या 14 धावेवरती रोखून ठेवण्याचा प्रयत्न 3 षटकामध्ये केला. आता या धावा चेस करायच्या करतं वावंजे टीमला 18 बॉल 14 धाब्यांचं लक्ष आता खरं तर चेस करायचा. सलामीची जोडी पुन्हा एकदा केलपट्टीवरती प्रकाश पाटील आणि फलंदाज मोसिम शेख ही तुम्हाला जोडी केलपट्टीवरती पाहायला मिळेल. कॉमबॉक्समधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. तर कॉमबॉक्स मधून दोन्ही टीमला शुभेच्छा. पहिला गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती टेंबोडे टीमचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. अमित कडव हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. 18 बॉल 14 धाब्यांची गरज. समोर फलंदाज इन ऍक्शन ऑन स्ट्राईक फलंदाज मोसिम शेख ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल लाईन भरपूर चांगली होती. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज मोसिम शेखचा आणि पहिलाच बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळेल. पण अशा रीतीनं गोलंदाजी करावी लागेल. टी फॉर टॅट जसं तर तसं उत्तर मॅचमध्ये द्यावं लागेल. सकल सत्रामध्ये टेंबोडी टीमला घरचा मैदान अनुभव भरपूर चांगला. मात्र 40+ खेळाडू कदाचित क्रिकेटपासून थोडंसं वंचित आहेत त्याच्यामुळे अनुभव थोडासा कमी देखील असेल. ओहो इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर चांगला फटका मोसिम शेख अगदी चांगला तडाखा दिला ना. इथे पहिला बॉल डॉट सेकंड बॉल वरती केला प्रहार जिथे चौकार. आपण कुठे असाल तर समालोचन कक्षासमोर या. पुढचा बॉल पुन्हा इथे केला बॅकवर्ड्स कबर लेगला चांगली फटकेबाजी सध्या मोसिम शेखच्या माध्यमातून पाहायला मिळते. सिंगल कंप्लीट झाली. दुसरे धाबेचा प्रयत्न केला जातो ना बघता बघता 2 धाबा देखील कंप्लीट होतील. पण चांगली फलंदाजी लक्ष मोठं नाही आहे. अवघ्या 14 धाबा बनवायच्यात 18 बॉलमध्ये आणि अशा स्थितीमध्ये आपण पाहिलं तर 3 बॉलमध्ये 6 धाबा आल्यात. त्याच्यानंतर आपण ज्यांचा कटआउट पाहतोय असे दमदार व्यक्तिमत्व राजबिंड व्यक्तिमत्व ज्यांचं सातत्यानं नक्कीच दबदबा राहिला वावंजे ग्रामपंचायतीवरती. ते वावंजे ग्रामपंचायत विद्यमान सरपंच डीबीबाई म्हात्रे यांचा कटआउट पाहता त्यांची तुम्हाला उपस्थिती नक्कीच येत्या खरं तर उद्या तुम्हाला त्यांची उपस्थिती पाहायला मिळेल. त्याच्यानंतर व्यासपीठावरती आपण इन्व्हाइट करूया दिनूदादा पालकर वावंजे यांना GD फुलोरे गोरक्षक वावंजे यांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पडगे टीम संघटक आपण टॉससाठी या. पुन्हा चांगला फटका आता एक्स्ट्रा कव्हरला केला. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण झालं आणि जोपर्यंत अडवतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. मोसिम शेख मागील 2 मॅचमध्ये थोडासा मी म्हणेन शांत होता. मात्र या मॅचमध्ये भरपूर चांगली फलंदाजी. धाबा आल्या टोटल 13. आता 1 धाबेची गरज. स्कोर लेवल झाला. पडगे टीमचं संघटक आपण टॉससाठी या. अंतिम बॉल आणि इथे मात्र मॅच देखील फिनिश. सामना जिंकला. विनिंग फटका केला तो मात्र प्रकाश पाटील आणि सामना जिंकला वावंजे टीमला. विनंती असेल पडगे टीम संघनायकांना वावंजे टीमच्या संघनायकाला आपण टॉससाठी लगेच व्यासपीठावरती या. मॅन ऑफ द मॅच लो स्कोर होता आता गोल मॅचचा हिरो ठरेल. यस ज्यांना पहिला षटक करून दिली अवघ्या फलंदाजांना बाद केला अशी दमदार गोलंदाजी करणारा मोसिम शेख अष्टपैलू खेळाडू ठरला मॅन ऑफ द मॅच हिरो. कमान द स्टेज कल्टिवर मॅन ऑफ द ट्रॉफी आणि वावंजे टीमच्या संघनायकाला यस दोन्ही टीमचे संघनायक आलेत. पडगे टीम आपला देखील संघनायक आला. मी विनंती करेन उत्कृष्ट खेळाडू गुणवंत खेळाडू टेंबोडे टीमचा नक्कीच करण पाटील
यांच्या पवित्र शुभ हस्ते टॉस केला जाईल. मॅच 3 षटकांची कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम टॉस द बॉस.